तो पण घे. काय सांगणार सर आपण अब्दुल सत्तार जे आहेत तर ते सिल्लोडच्या एका मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर जे आहे तर ते गौमूत्राने संपूर्ण मंदिर शुद्ध करण्यात आलं. बघा आमदार माननीय अब्दुल सत्तार साहेब मंदिरात आले. मंदिरात येण्याबद्दल अजिबात विरोध नाही. हिंदू धर्माचं हृदय एवढं विशाल आहे की तो सगळ्यांना सामावून घेतो, सगळ्यांना सोबत ठेवतो. त्यामुळे मंदिरात येणं यात वाईट नाही. पण अब्दुल सत्तार साहेब ज्या धर्माचं पालन करतात तो इस्लाम धर्म सांगतो की इस्लाम शिवाय कुणालाही जगायचा अधिकार नाही. इस्लाम शिवाय जो आहे तो काफिर आहे. म्हणजे सगळे हिंदू आणि ख्रिश्चन हे काफिर आहेत आणि या काफिरांनी एकतर इस्लाम स्वीकारला पाहिजे, नाही तर त्यांना संपवलं पाहिजे. अशी आहे शिकवण असलेला धर्म यांनी सोडलाय का? का फक्त मतांचं राजकारण करायचं, आम्हा शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांना खुश करण्यासाठी भगवे कपडे घालायचे, पारायणाला बसायचं? तर हे जनतेला माहित आहे. ज्यांनी गोमूत्राने हे शुद्धीकरण केलं त्यांना हे यांचं दोगलेपण माहित आहे. त्याच्यामुळे अब्दुल सत्तार साहेब जर हिंदू धर्माची शिकवण स्वीकारणार असतील, सर्व धर्मभाव स्वीकारणार असतील तर आम्ही त्यांचं हिंदू धर्मात स्वागत करतो. पण असा दुहेरीपणा, दुटप्पेपणा जर ते मनात घेऊन येत असतील तर हिंदू पण आता हुशार झालेले आहेत हे त्यांनी समजून घ्यावं.